6 खासदार गेले, सचिन अहिरांनी साथ सोडली आणि आता थेट दावा केला जातोय ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालंय. आता महाभूकंप होणार, पण हा महाभूकंप नेमका कोणाचा? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी मोठी फूट पडणार आहे का, की हा विरोधकांचा फक्त मानसिक दबाव निर्माण करण्याचा डाव आहे? या संपूर्ण राजकीय खेळीमागचं गणित आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सृष्टी, आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसतायत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एका मागोमाग एक धक्के बसतायत. आधी पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले, त्यानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही महायुतीची वाट धरली. आता मंत्री संजय शिरसाट यांनी थेट ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालंय, आता महाभूकंप होणार असा दावा करून राजकीय वातावरण आणखी तापवलंय. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झालाय की ठाकरे गटात आणखी मोठी फूट पडणार आहे का? सर्वात आधी ऑपरेशन टायगरचा इतिहास समजून घेऊयात. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. प्रत्येक वेळी विरोधकांकडून ऑपरेशन टायगर हा शब्द वापरला गेला, म्हणजे विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात आणण्याची रणनीती. आता त्याच ऑपरेशनचा तिसरा टप्पा सुरू झाल्याचा दावा केला जातोय. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे ही चर्चा आणखी रंगलीय. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालंय, आता महाभूकंप होणार. तो कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवतील. या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झालेत. कारण याआधी जेव्हा शिरसाट यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं, त्यानंतर काही दिवसातच ठाकरे गटातील काही मोठे नेते शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे यावेळीही त्यांचा दावा केवळ राजकीय भाषण आहे की त्यामागे खरोखर काही मोठी रणनीती सुरू आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान 6 खासदार गेल्यानंतर ठाकरे गटासाठी परिस्थिती अधिक कठीण बनलीय. लोकसभेत पक्षाचं संख्याबळ कमी झालंच, पण त्याहून मोठा प्रश्न म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण. त्यातच सचिन अहिर यांच्यासारख्या जुन्या आणि विश्वासू नेत्याने साथ सोडल्यामुळे पक्ष संघटनेवरही परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना ही गळती ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकते. सूत्रांच्या चर्चेनुसार ठाकरे गटातील आणखी काही नेते आणि लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे या सर्व चर्चा अद्याप राजकीय दाव्यांच्या पातळीवरच आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मोठे निर्णय अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेत. यामुळे या चर्चांकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका. ठाकरे गटानं या मुद्द्यावर आंदोलनाची भूमिका घेतली, मात्र त्यावरही संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ठाकरेंच्या आंदोलनावर उपरोधिक टिप्पणी करत जनतेच्या खऱ्या प्रश्नांपेक्षा राजकीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही गटांमधील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झालाय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ऑपरेशन टायगर 3.0 खरंच सुरू असेल तर त्याचा पुढचा टप्पा काय असेल? आणखी आमदार पक्ष बदलतील का, की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी कमजोर करण्यासाठी हा मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? कारण अनेकदा राजकारणात प्रत्यक्ष पक्षांतरापेक्षा पक्षांतराच्या चर्चाच विरोधी पक्षात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरतात. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या समोर ही मोठं आव्हान आहे. पक्षातील उरलेले आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवणं, संघटना मजबूत करणं आणि महापालिका निवडणुकांपूर्वी नव्याने पक्ष उभा करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण पुढील काही महिनेच ठरवतील की ठाकरे गट या धक्क्यांतून सावरतो की आणखी मोठ्या संकटात सापडतो. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. ऑपरेशन टायगर 3.0 हा खरोखरच मोठ्या राजकीय भूकंपाचा इशारा आहे की फक्त विरोधकांवर मानसिक दबाव टाकण्याची रणनीती?
याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगर 3.0 मुळे ठाकरे गटात आणखी मोठी फूट पडेल का, की हा केवळ राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.